परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आलोय आपण डॉक्टर भावसार सर यांच्या क्लिनिकमध्ये. आतमध्ये एक साप बसला यांच्या इथे उशीच्या खाली. पलीकडून सर पलीकडून त्या इथे प्लायवूड नेटी कॉर्नरला आहे. एक छोटंसं तस्कर सापाचा पिल्लू आहे. इंग्लिश नाव कॉमन ट्रिंकेट, बिनविषारी असलेला साप. एवढा वर दिसला कसं काय तो? याच्या स्वेटर मध्ये निघालं ते. ह्याच्यामध्ये नेमका स्वेटर खाली होतं का? नाही, इथंच होतं. स्वेटर इथून चालला होता तो वर, स्वेटरवर गेला. सर त्याच्यामध्ये ते बिलकुल त्यांना अशी फणी काढली होती वाटतं. फणी म्हणजे एस शेप मध्ये येतो आणि अटॅक करतो तो. म्हणजे आता ते तसं फणी सारखं वाटतं. ही जी त्याची पद्धत जी आहे ना. आणि महत्वाचं म्हणजे याला सकाळी बिनविषारी आहे, बिनविषारीच. पण हे जे काही त्याचा स्टान्स जो आहे अटॅक करायचा, त्याच्यामुळे असं वाटतं की तो नाग असू शकतो. आणि आतमध्ये आला म्हणजे आश्चर्य म्हणजे परत याला नुसतं डोक्यामध्ये सर याला विचार सकाळी आला होता म्हणजे साफसफाई करताना की बा इथे साप निघेल आणि आपण भरणीत धरू. याला आता मला सांगतो तो त्याला साप दिसला नाही, पण त्याची भावना तशी झाली की मला साप दिसेल आणि त्याच्यात मी धरेल त्याला भरणीमध्ये. हा एक योगायोग वेगळाच दिसतोय मला. असं काय त्याचं टेलिपॅथी म्हणता येईल काय? बर, चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्यालाही जीवदान मिळालं. आणि काही बाकी ज्या पॉसिबिलिटीज आहेत आलाच कसा हे दंश वगैरे व्हायची नाही. आता हे छोटं पिल्लू आहे. हे चौघड झालं. मागे आमचं गार्डन वगैरे आहे छोटं. हा तुम्हीच टाका. नाही, झालाय सुरक्षित रेस्क्यू. लवकर झाला. याच्या नैसर्गिक अधिवासात मानवी वस्तीपासून दूर सोडून दिलाय. हे आहेत भावसार सर, जे माझे चॅनलचे चांगले फॉलोअर आहेत. दरवेळेला व्हिडिओज बघत असतात. सगळे व्हिडिओजला कमेंट्सही असतात सरांचे. माझा मुलगा अच्छा, डॉक्टर मयुरेश्वर भावसार. नमस्कार. ठीक आहे, आता काळजी घ्या. आता म्हणजे एक लक्षात आलं आपल्या की आपलं एवढं सगळं क्लीन अँड नीट असून सुद्धा साप इथं मध्ये आलाय. वी कॅन इमॅजिन ही कॅन गो एनिवेअर. जिथे कुठे त्याला जागा भेटेल अशा ठिकाणी कुठेही हा साप जाऊ शकतो. ठीक आहे, धन्यवाद सर. काळजी घ्या, सुरक्षित राहा. थँक्यू व्हेरी मच. हे मित्रांनो, आता डॉक्टर भावसार यांच्या क्लिनिकमध्ये पकडलेलं छोटंसं तस्कर सापाचं पिल्लू. आता रेस्क्यूच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की कसं हे त्यांचा जो पेशंट चेकअप करण्यासाठीचा जो काही टेबल आहे त्या टेबलवर हा साप बसलेला होता. एवढं सगळं पूर्ण चकचकीत पॉश असून सुद्धा अशा ठिकाणी सुद्धा साप येऊन बसू शकतो. पूर्णपणे बिनविषारी असलेला तस्कर साप चिडल्यानंतर एस शेपमध्ये येऊन तोंड उघडून अटॅक करतो हा साप. त्यामुळे बऱ्याच वेळेला लोकांना असा भास होतो की सापाने नागासारखा फणा काढलाय काय की. तसंच त्यांनी सुद्धा मला फोनवर सांगितलं होतं की नाग आहे आणि फणा काढून बसलाय म्हणून. पूर्णपणे बिनविषारी असलेला तस्कर साप. हिंदी नाव अलंकार, इंग्लिश नाव कॉमन ट्रिंकेट स्नेक. अर्ध्या अंगावर सुंदर अशी चॉकलेटी आणि पांढऱ्या रंगाची डिझाईन असते आणि बाकीचे अर्धे अंग त्याच्यावर एक शेवाळी रंगाचा प्लेन पट्टा असतो पाठीवर आणि पोटाच्या दोन्ही साईडनी ब्लॅक कलरची एक लाईन असते. तोंड लंबुळकं निमुळतं असतं. छोटंसं पिल्लू आहे. नुकतंच अंड्यातून बाहेर आलेलं असणार. हार्डली एक 15-20 दिवसाचं असेल हे पिल्लू. आणि मानेवर 2 उभ्या काळ्या रेषा असतात. तस्कर साप ह्याचंही मुख्य खाद्य जे आहे ते उंदीर आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये सगळ्या मातींच्या घरामध्ये राहणारा हा साप आहे. तस्कर कॉमन ट्रिंकेट. दिसायला अतिशय सुंदर असलेला साप.
त्याला मानवी वस्तीपासून दूर सोडून देण्यासाठी आपण आलेलो आहोत. दिलाय मित्रांनो सोडून याचा आपला याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला, सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.